आपल्यासोबत काँग्रेसचे फायरब्रँड नेते, दलित चळवळीतले नेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे नितीन राऊत आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, महानगरपालिका निवडणूक झाली, यानंतर स्वीकृत नगरसेवकावरून जर बघितलं असेल तर काही नावं आपण पाठवले होते, मात्र त्या नावांना हे करताना डावलून जे आहे ते दुसरंच नाव ते समोर आलं आहे. आपली नाराजी आहे ते उघडपणे आता जे आहे ते दिसून आली. काय सांगाल या संदर्भात? नाही, काल जो प्रकार या ठिकाणी घडला तो अत्यंत गंभीर प्रकार आहे. कालच सकाळी माझं जेव्हा प्रांताध्यक्षांशी बोलणं झालं की मला माहिती कळली की स्वीकृत सदस्यांची नेमणूक होत आहे, तर त्याबद्दलची मला अजिबात कोणी संपर्क केलेला नाही. तर त्यांनी विचारणा केली की मी माहिती घेतो, आणि त्यांनी माहिती घेतली. माझ्याकडनं नाव मागितलं एक, आणि मी आमचे सहकारी बंडोपट डेबोर्डे यांचं नाव त्यांना दिलं, आणि ते त्यांनी जिल्हा निरीक्षक रणजित कांबळे यांच्या माध्यमातून लोकल नेतृत्वाला त्या ठिकाणी कळवल्याचं त्यांनी सांगितलं. नव्हे तर ते सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होते, आणि ते नाव जेव्हा त्या ठिकाणी आलं नाही, आणि सकाळला 2 नावं आधीच त्या ठिकाणी देण्यात आली होती, याचा अर्थ ही माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. एक कट रचण्यात आला होता की नेतृत्वाला कळवायचंच नाही, दुसऱ्याला संधी द्यायचीच नाही, आणि एक डिक्टेटरशिप एक प्रकारची या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून घडला आहे. मला तरी मी दुखावलं या सगळ्या बाबींमुळं, कारण देशामध्ये पक्षासाठी काम करायचं, राज्यात पक्षासाठी काम करायचं, आणि जेव्हा आपल्या घरात आपण काम करत असताना छळलं जायचं, तर हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. तर मी माझं जे मत आहे ते मी राज्यचे प्रमुख आमचे हर्षवर्धन सपकाळ प्रांताध्यक्ष यांना कळवलं आहे, आणि सांगितलं की हा तुमचा अपमान आहे, माझा अपमान नाही. तुम्ही आता यासंबंधी जी काही पुढील कारवाई करायची ती करावी म्हणून. पण बोलताना भावना व्यक्त केली की कट रचलं गेलेलं आहे. कोणी कट रचलं गेलं, कारण की तुम्ही सुद्धा एक उत्तर नागपूरमधले आमदार आहेत, अनेक वर्ष काँग्रेसमध्ये जे आहेत नेतृत्व आहे का. जेव्हा जेव्हा संकट आले काँग्रेसवर, अशा वेळी एक चेहरा म्हणून, दलित चेहरा, आंबेडकरी चेहरा म्हणून आपलं नाव एका अर्थानं पुढे येत होतं, आणि आपण अनेक निवडणुकीत जे आहे ते नेतृत्व सुद्धा केलं. अशा वेळी कोण कट रचलं असं तुम्हाला वाटतंय? या ठिकाणी नागपुरामध्ये काँग्रेस पक्षाचं जे नेतृत्व करतात त्यांनी ही माहिती दडवून ठेवली की स्वीकृत सदस्य ची निवडणूक चा नॉमिनेशन काल भरायचं होतं. एक आठवड्यापूर्वी बैठक झाल्याची माहिती आहे की आयुक्तांनी पक्षनेत्यांची बैठक घेतली, सूचना केली त्यांनी की तुमचा कोटा इतका आहे आणि तुम्हाला इतकेच फॉर्म भरायचे आहेत, आणि ते सकाळी जर भरले गेले असतील आणि त्याची माहिती आम्हाला नसेल तर मग नाव विचारण्याचं काय कारण आहे? मग आम्ही आपलं नाव द्यायचं आणि अपमान करून घ्यायचं हे काही योग्य नाही. असा जो प्रकार घडला याचा अर्थ तो कटच रचण्यात आला एक प्रकारे. त्यामुळे यावर प्रदेश काँग्रेस कमिटीने आपली भूमिका या ठिकाणी घ्यावी, आणि ती कठोर घेतली पाहिजे, हा मताचा मी आहे. या संदर्भात आपण काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळला माहिती दिली, काय पत्र व्यवहार केला, काय बोलणं झालं आपलं? पत्रव्यवहाराचा प्रश्न येत नाही. त्यांनी नाव विचारलं आणि त्यांनी स्वतःच नाव जर पुढं केलं असेल आणि ते नाव जर येत नसेल तर याचा अर्थ त्यांचा अपमान आहे ना, पक्षाचा अपमान आहे, कारण ते पक्षाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतात. सध्या राज्यभरात जे आहे संघटन सुजन सुरू आहे, आणि अशावर जर बघितलं असेल तर विकास ठाकरे यांचे नाव पुन्हा एकदा शहराध्यक्ष पदासाठी नाव समोर येत आहे. उत्तर नागपूरमधनं जर बघितलं असेल टेंभुर्णे असतील, कुणाल दादा राऊत यांचे नाव सुद्धा समोर येत आहे. काय सांगाल या संदर्भात? नाही, अनेक नावं आहेत. मला जी माहिती प्राप्त झाली 20 लोकांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत, आणि त्या अर्जाचा विचार त्या ठिकाणी ते करणार. त्यामधनं 6 नावं निवडायची आहेत. सक्षम उमेदवार असला पाहिजे, आणि त्याला समाजामध्ये मान्यतासुद्धा असली पाहिजे, असा तो प्रकार त्यामध्ये असतो. कारण संघटन सृजन अभियानाअंतर्गत आम्हीसुद्धा निरीक्षक म्हणून 72 ठिकाणी जात असतो, तर ते काम करत असताना ही निकष त्या ठिकाणी असतात. उरला प्रश्न नागपूरचा, तर नागपूरमध्ये आजपर्यंत दलित समाजाला कुठेही नेतृत्व मिळालेलं नाही आहे, आणि उत्तर नागपूरला तर अजिबात नाही. मतदारसंघाचा जर विचार केला तर हा जेव्हा चर्चा करतील केंद्रीय निरीक्षक माझ्यासोबत तेव्हा मी मांडेन. अपेक्षा आहे उत्तर नागपूरला यंदा शहराध्यक्ष मिळेल? मला माहिती नाही, कारण ते तसं नसते. ते केंद्रीय नेतृत्व ठरवत असतो, त्याचे वेगळे निकष आहेत. प्रश्न उत्तर नागपूरला मिळावं सगळं असं नसतं, तर जो शहर चालवू शकेल, शहरामध्ये ज्याला मान्यता असू शकतो, हे सगळे निकष त्या ठिकाणी आहेत. एक भावना असते की या ठिकाणी मिळालेलं नाही तर पुढं चालून ते द्यावं,
तर ती भावना व्यक्त निश्चितपणे होईल. एकूणच जर बघितलं असेल तर काँग्रेस पक्ष सर्व धर्माचा विचार करणारा पक्ष आहे. एकूणच जर बघितलं असेल तर अध्यक्षपदावरून जर बघितलं असेल तर दलित चेहरा कधी अध्यक्ष बनले नाही. यावेळेस असं वाटतं की बनला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अशी भावना कार्यकर्त्यांनी काल व्यक्त केल्याचं मला सांगण्यात आलं. 2-3 दिवसात जे डेलिगेशन्स भेटलेत, दक्षिण नागपूरचे, उत्तर नागपूरचे, इतर ठिकाणचे, त्यामध्ये काही उमेदवारांनी ती भावना व्यक्त केलेली आहे असं सांगण्यात आलं. हे होते आपल्यासोबत नितीन राऊत. कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोत्रे, जय महाराष्ट्र, नागपूर.